नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव प्रीती आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. जेव्हापासून मी चॅनल बनवलं आहे तेव्हापासून माझ्या जवळच्या फार लोकांनी मला विचारलं की तू चॅनल कसा क्रिएट केलास, किंवा टेक्निकल गोष्टी विचारल्या. चॅनल क्रिएट करताना कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, किंवा तुला कुठल्या गोष्टी माहिती आहेत आणि तू कुठून शिकलीस, हे सगळं मला विचारलं. तर मी एका यूट्यूबरकडून ह्या गोष्टी सगळ्या शिकून घेतल्या होत्या थोड्याफार प्रमाणात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला चॅनल सुरू करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिली तुमची मानसिक तयारी करून घ्यावी लागते. कारण आपल्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टी आपण डायरेक्ट सोशल मीडियावरती शेअर करतो. म्हणजे हा काही इझी टास्क नाही. यामध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारचे रूल्स, रेग्युलेशन आणि बंधनंसुद्धा पाळावी लागतात. जसं की तुम्ही बोलताना कसे बोलता, तुमच्या तोंडातून कुठले शब्द बाहेर पडत आहेत, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. अजून एक प्रश्न मला विचारला गेला तो म्हणजे कमेंट्सविषयीचा. तर जेव्हा आपण व्हिडिओ तयार करतो तेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट्सला सामोरं जावं लागतं. तर मला असं वाटतं, आपण जेव्हा आपलं आयुष्य जगत असतो तेव्हा आपल्याला सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारची लोकं पाहायला मिळतात. त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्यात पॉझिटिव्ह, त्या आपण पॉझिटिव्हली घेतल्या पाहिजेत. ज्या गोष्टी निगेटिव्ह घ्यायच्या त्या निगेटिव्हली तिथे सोडून दिल्या पाहिजेत आणि पुढे मूव्ह ऑन केलं पाहिजे. यालाच तर लाईफ म्हणतात. आणि आपण इथे काम करताना सुद्धा तेच केलं पाहिजे. निगेटिव्ह गोष्टींना आपण बिलकुल सुद्धा एंटरटेन केलं नाही पाहिजे. पॉझिटिव्ह गोष्टींना नक्कीच विचारात घेऊन आपल्याबरोबर ठेवलं पाहिजे. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, की जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करता, तेव्हा बाकीचे यूट्यूबर जे असतात त्यांना सुद्धा तुम्ही फॉलो करा, ज्यांनी खूप शून्यातून त्यांचे चॅनल चांगल्या पद्धतीने ग्रो केले आहेत. असे चॅनल्स भरपूर तुम्हाला यूट्यूबवरती भेटतील. ते काही टेक्निकल माहितीसुद्धा तुम्हाला देतात, ती तुम्ही फॉलो करा. काही लोकांचे खूप मोठे-मोठे स्टुडिओ आहेत यूट्यूबचे. त्यामध्ये ते चांगल्या प्रकारे स्वतःचं एम्प्लॉयमेंटसुद्धा लोकांपर्यंत, म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशनचं सुद्धा काम करत आहेत. ज्यांना चांगलं स्क्रिप्ट लिहायला जमतं ते लोकं त्यांच्यासाठी स्क्रिप्ट लिहितात. ज्यांना चांगलं कंटेंट आहे ते कंटेंट शेअर करतात. एडिटिंग हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे यूट्यूबमध्ये. एडिटिंग करता आलं पाहिजे थोड्या प्रमाणात. कारण ना, आपण जेव्हा व्हिडिओ शूट करत असतो, अगदी आपण एकदम चांगले असे प्रत्येक वेळेस आपला व्हिडिओ परफेक्ट होतो असं नाही. त्यामुळे काही गोष्टी क्लिप्स असतात त्या तुम्हाला त्यातल्या रिमूव्ह कराव्या लागतात. जसं की आपण बाहेर गेलो की तिथे आवाज असतो. तो आवाज नाही आला पाहिजे तुमच्या व्हिडिओमध्ये. पुन्हा व्हॉईस ओव्हर करावं लागतं. त्यासाठी खूप चांगले ॲप्स आहेत आता. नंतर ChatGPTचा सुद्धा खूप चांगला वापर तुम्हाला याच्यामध्ये करता येतो. एआयचा खूप सुंदर वापर YouTubeच्या चॅनल तयार करताना होतोय. आणि मी अशा काही महिला बघितलेल्या आहेत, की ज्यांनी खूप म्हणजे कमी ॲक्सेसरीजमध्ये हे YouTube चॅनल सुरू केले. अगदी त्यांच्याकडे साधा फोन आहे, की त्यांनी सुरू करून खूप चॅनल चांगले ग्रो झालेत. प्लस त्यांनी त्यांचे स्वतःचे घरगुती व्यवसाय सुरू केले. ते व्यवसायांचं मार्केटिंग त्या त्यांच्या चॅनल थ्रू करतात आणि त्यांना चांगला रिस्पॉन्ससुद्धा लोकांकडून आलेला आहे. तर हा एक YouTubeचा प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जेव्हा YouTube सुरू करता, तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये काय चाललंय, समाजात काय चाललंय, हा एक भान राहतं. म्हणजे जेव्हा आपण आपलं रेग्युलर आयुष्य जगत असतो, त्यावेळेस आपण विशेष समाजाचा सर्च करत नाही, किंवा आपण न्यूज बघतो, त्याचा विशेष आपण विचार करत नाही. असा फक्त ठीक आहे, म्हणजे ग्रँटेड गोष्टी घेत असतो आपण, की जाऊ दे. पण जेव्हा तुम्ही YouTubeला असता, तेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करता. म्हणजे कारण तुम्हाला एक तर तुमच्याकडे विषयसुद्धा हवे असतात बोलण्यासाठी. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा खूप डीपमध्ये जाऊन अभ्यास करण्याचा प्रयत्न करता. जरी तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या चॅनलमध्ये मांडली नाही, तरी पण तुम्ही त्या गोष्टीवरती विचार करता, की ह्या गोष्टीविषयी मी काही बोलू शकते का? किंवा याचा लोकांना याच्यामधली काही गोष्टी मी लोकांपर्यंत पोहोचून त्याचा कोणाला फायदा होऊ शकतो का? हा सुद्धा विचार तुमच्या मनामध्ये कुठेतरी असतो. आणि सगळ्याच लोकांना परफेक्ट बोलायला येत नाही, किंवा सगळेच लोकं परफेक्ट व्हिडिओज बनवू शकत नाही स्टार्टिंगला. पण तुम्ही हळू-हळू शिकत जाता. जेव्हा मी YouTube सुरू करण्याचा विचार करत होते, तेव्हा मलाही काहीच गोष्टी माहिती नव्हत्या यामधल्या. पण मी स्वतः थोडा-थोडा सर्व्हे केला. आपण नको ते व्हिडिओज बघत बसण्यापेक्षा आपण स्वतःचंच चॅनल सुरू केलं तर काय हरकत आहे, असं मला वाटायचं. आपला स्वतःचा वेळ आपल्यासाठी राहतो आणि आपण बिझी राहतो सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे YouTube ज्यांना सुरू करायचं आहे त्यांनी नक्की करा. टेक्निकल गोष्टी पाहून घ्या, रूल्स पाहून घ्या. आणि जास्त विचार करू नका, की आपल्याला जमेल का वगैरे. एकदा तुम्ही पाण्यात पडला, की तुम्हाला पोहायला नक्की जमतं. त्यामुळे सुरुवात करायची असेल तर लवकर करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक सो मच.